हॅलो एव्हरीवन, आपण पाहत आहोत प्रोडक्शन प्रोसेसेस म्हणजे PPR हा सब्जेक्ट. या सब्जेक्टमध्ये आज आपण पाहत आहोत 70 मार्कची जी फायनल एक्झामिनेशन सध्या चालू आहे त्याची युनिट वाईज रिव्हिजन या सब्जेक्टची फॉर 70 मार्क्स फायनल एक्झाम. तर बाळांनो, यामध्ये आपण VIMP क्वेश्चन पाहणार आहोत आज सुद्धा एका युनिटचे. तर ते युनिट आहे बाळांनो आपलं आजचं युनिट नंबर 2. ठीक आहे, चला मग पाहूया प्रोडक्शन प्रोसेस म्हणजे PPR सब्जेक्टच्या युनिट नंबर 2 ची रिव्हिजन आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन. ठीक आहे, तर बाळांनो यामध्ये आपल्याला असं कळतंय की युनिट नंबर 2 आहे प्रोडक्शन प्रोसेसचं ग्राइंडिंग अँड सुपर फिनिशिंग. ग्राइंडिंग आणि सुपर फिनिशिंग हे आपलं युनिट नंबर 2 आहे. याचं जे वेटेज आहे ते आहे बाळांनो 12 मार्क्स. 12 मार्कांचं वेटेज असलेला हा युनिट आहे. ठीक आहे, या युनिटमध्ये तुम्हाला फक्त हे 5 पॉईंट प्रॉपर करायचे. कोणते कोणते? पहिला पॉईंट आहे सरफेस फिनिशिंगची डेफिनेशन, की सरफेस फिनिशिंग म्हणजे काय आणि सरफेस फिनिशिंग का करतो आपण, त्याचं इम्पॉर्टन्स काय. नंबर 2 ला पाहिजे ग्राइंडिंग व्हील. ग्राइंडिंग व्हीलचे जे कॉम्पोनंट्स आहेत ते आपल्याला पाहिजेत. त्यामध्ये ॲब्रेझिव्ह, ग्रीड साईज, ग्रेड स्ट्रक्चर हे ग्राइंडिंग व्हीलचे कॉम्पोनंट आपल्याला पाहिजेत. त्यानंतर ग्राइंडिंग व्हीलचं ड्रेसिंग म्हणजे काय, ट्रुईंग म्हणजे काय, त्याचे पर्पज आणि मेथड्स पाहिजेत. ग्राइंडिंग व्हीलचं ड्रेसिंग आणि ट्रुईंगच्या पर्पज आणि मेथड्स पाहिजेत. त्यानंतर आपल्याला 14 पॉईंट पाहायचा आहे ग्राइंडिंग मशीनचे वेगवेगळे टाईप्स आणि 5वा टाईप पाहायचा आहे सुपर फिनिशिंगच्या वेगवेगळ्या प्रोसेस. हे 5 पॉईंट जर आपण प्रॉपर केले त्या ठिकाणी तर आपल्याला नक्की 12 मार्क आपल्या हातात आहे. स्क्रीनशॉट घ्या, एक एक पॉईंट बरोबर एक्सप्लेन करतो, रिवाइज करतो. नेहमीप्रमाणे सांगितल्याप्रमाणे सेकंड इयरमधून तुम्ही थर्ड इयरला जाणार आहात तेव्हा जेव्हा आपले मग काय जे काही आपले लेक्चर होणार आहेत, थर्ड इयर डिप्लोमाचे जे काही नेक्स्ट सेमिस्टरचे लेक्चर होणार आहेत ते सर्वचे सर्व केव्हा होणार आहेत, कोणकोणते सब्जेक्टचे क्लास आहे, फी स्ट्रक्चर काय आहे, आत्ता जे काही लेक्चर मी अपलोड करतोय ते लेक्चर केव्हा असतात, केव्हा ते यूट्यूबवर पडतील वगैरे सगळी इन्फॉर्मेशन या व्हॉट्सॲप ग्रुपवर तुम्हाला मिळते. ठीक आहे, तेव्हा फक्त स्क्रीनशॉट घ्या, स्क्रीनशॉट घेऊन स्कॅन करून या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना कळवा आपल्या क्लासबद्दल. ओके, स्क्रीनशॉट घ्या बाळांनो. चला आता पॉईंट टू पॉईंट एक्सप्लेन करूया. सगळ्यात पहिले पाहूयात व्हॉट इज मीन बाय सरफेस फिनिशिंग. सरफेस फिनिश म्हणजे काय? इट इज द स्मूथनेस ऑर रफनेस ऑफ अ मशीन्ड सरफेस. ज्या वर्कपीसच्या ज्या सरफेसवर आपण प्रोसेस केली, मशीनिंग प्रोसेस, त्या सरफेसची रफनेस आणि स्मूथनेस याला म्हणतात सरफेस फिनिश. सरफेस फिनिश इज द स्मूथनेस और रफनेस ऑफ द मशीन्ड सरफेस ऑफ द वर्कपीस. ज्या वर्कपीसवर आपण मशीनिंग प्रोसेस केली ज्या वर्कपीसवर आपण मशीनिंग प्रोसेस केली त्या वर्कपीसचा जो सरफेस आहे त्या सरफेसचा रफनेस किंवा स्मूथनेस याला म्हणतात बाळांनो सरफेस फिनिश. इट अफेक्ट्स परफॉर्मन्स, विअर अँड अपरन्स. लक्षात ठेवा, सरफेस फिनिशिंग फार गरजेची आहे. सरफेस फिनिशिंग जर चांगली असेल तर परफॉर्मन्स चांगला असतो, परफॉर्मन्स बेटर असतो. परत विअरिंग ॲक्शनही कमी होते जर सरफेस फिनिशिंग चांगली असेल तर, फ्रिक्शन कमी होतं. त्यानंतर लुकसुद्धा सुधारतो. जितका स्मूथनेस जास्त तेवढी सरफेस फिनिशिंग चांगली आणि त्याचा ॲपरन्स, त्याचा लुकसुद्धा चांगला. बरं, आता सरफेस फिनिशिंग म्हणजे काय तर स्मूथनेस ऑर रफनेस ऑफ द मशीन्ड सरफेस. मशीनिंग केलेल्या सरफेसचा स्मूथनेस म्हणजे मऊपणा, रफनेस म्हणजे हार्डनेस. मग रफनेस आणि स्मूथनेस जो आहे सरफेसचा त्याला म्हणतात सरफेस फिनिश. सरफेस फिनिशिंगमुळे परफॉर्मन्स, ॲपरन्स आणि विअरिंग याच्यावर खूप मोठा इफेक्ट पडतो. बरं, सरफेस फिनिशिंग करण्याकरता आपण करतो ग्राइंडिंग. फिनिशिंग करण्याकरता आपल्याला ग्राइंडिंग करावी लागते. मग ग्राइंडिंग यूज्ड फॉर हाय ॲक्युरेसी अँड फाईन सरफेस फिनिश. तुम्हाला एकदम चांगल्या क्वालिटीची सरफेस फिनिशिंग पाहिजे असेल, ॲक्युरेसी पाहिजे असेल, सरफेस फिनिशिंगमध्ये तुम्हाला ॲक्युरेसी पाहिजे आणि सरफेस फिनिशिंग एकदम चांगल्या क्वालिटीची पाहिजे असेल तर त्या ठिकाणी बाळांनो ग्राइंडिंग प्रोसेस केली जाते. रिमूव्ह व्हेरी स्मॉल मटेरियल. अतिशय छोटं मटेरियल असेल, मायक्रो मटेरियल असेल, अतिशय बारीक मायक्रोमध्ये जरी मटेरियल असेल, मायक्रो मटेरियल म्हणजे मायक्रॉन्समध्ये जरी थोडे थोडे रफनेस असेल तर त्या मटेरियलला, स्मॉल मटेरियलला रिमूव्ह करतं ग्राइंडिंग.
युज्ड फॉर हार्ड मटेरियल, जे मटेरियल जास्त हार्ड असतात त्यांचं जर त्या ठिकाणी फिनिशिंग करायचंय, जसं की स्टीलचं फिनिशिंग करायला ग्राइंडिंग करतात. त्यानंतर फायनल फिनिशिंग प्रोसेस म्हणून एकदा मशीनिंग प्रोसेस केली का फायनल फिनिशिंग प्रोसेस म्हणून आपण ग्राइंडिंग करतो. कळालं? मग अशा पद्धतीने बाळांनो ग्राइंडिंग सरफेस फिनिशिंग जर आपल्याला पाहिजे असेल तर जनरली ग्राइंडिंग ही प्रोसिजर वापरतात. ग्राइंडिंग केल्यानंतर आपल्याला हायर ॲक्युरेसी असलेली फाईन सरफेस फिनिशिंग आपल्याला पाहायला मिळते, जिची ॲक्युरेसी खूप चांगली असते. त्यानंतर जर त्या ठिकाणी आपल्याला मायक्रॉन्समध्ये सरफेस फिनिशिंग हवी आहे, छोटे छोटे पार्टिकल मटेरियल जर रिमूव्ह करायचे असतील तर आपण ग्राइंडिंग करतो. स्टील सारख्या हार्ड मटेरियलला जर सरफेस फिनिशिंग करायची असेल तर आपण ग्राइंडिंग करतो. जेव्हा आपण मशीनिंग करतो एखाद्या वर्क पीसवर, तेव्हा मशीनिंग केलेल्या सरफेसची फिनिशिंग करायची असेल, फायनल फिनिशिंग, तर आपण ग्राइंडिंग करतो. सरफेस फिनिश आणि ग्राइंडिंगचं सिग्निफिकन्स तुमच्या समोर आहे. ग्राइंडिंगचं इम्पॉर्टन्स म्हणजे सरफेस फिनिशिंगचं इम्पॉर्टन्स बघून घ्या. ठीक आहे, सरफेस फिनिशिंग आणि ग्राइंडिंग. आता त्यानंतर येतं ग्राइंडिंग व्हील्स. आता ग्राइंडिंग कशी करतात ते दाखवतो तुम्हाला. बघा इकडे पाहू शकता बाळांनो, हे जे मशीन केलेले सरफेस आहेत, या मशीन्ड सरफेसेसला सरफेस फिनिशिंग आपल्याला द्यायची. त्यामुळे ॲपरन्स सुधारतो, लुक चांगला होतो, त्यानंतर त्या ठिकाणी परफॉर्मन्स बेटर होतो, फ्रिक्शन कमी होतं, विअरिंग कमी होतं, त्यामुळे लाईफ वाढते त्या टूलची. म्हणून या ठिकाणी असं ग्राइंडिंग केलं जातं. हे ग्राइंडिंग आहे. ग्राइंडिंग प्रोसेसने या मशीन्ड सरफेसेसचं काय करतोय, फायनल फिनिशिंग करतोय आपण. आता ग्राइंडिंग करण्याकरता वापरतात हे ग्राइंडिंग व्हील. ओके, मग चला ग्राइंडिंग व्हीलचं इम्पॉर्टन्स पाहूया. तर ग्राइंडिंग व्हील म्हणजे काय? अ ग्राइंडिंग व्हील इज मेड अप ऑफ ॲब्रेसिव्ह पार्टिकल बॉन्डेड टुगेदर. खूप सारे ॲब्रेसिव्ह पार्टिकल एका व्हीलवर जर आपण बॉन्ड केले, चिकटवले, तर त्यापासून जे व्हील तयार होतं त्याला ग्राइंडिंग व्हील म्हणतात. मग ग्राइंडिंग व्हील इज मेड अप ऑफ ॲब्रेसिव्ह पार्टिकल. खूप सारे ॲब्रेसिव्ह पार्टिकल एका ठिकाणी जर आपण चिकटवले, बॉन्ड केले, तर त्या व्हीलला म्हणतात ग्राइंडिंग व्हील. मग ग्राइंडिंग व्हील इज द व्हील मेड अप ऑफ ॲब्रेसिव्ह पार्टिकल्स बॉन्डेड टुगेदर ऑन द व्हील. म्हणजे एखाद्या स्पेसिफिक व्हीलवर खूप सारे ॲब्रेसिव्ह पार्टिकल आपण बॉन्ड केले, चिकटवले, तर त्यापासून जे व्हील तयार होतं त्याला ग्राइंडिंग व्हील म्हणतात. बरं, आता ॲब्रेसिव्ह म्हणून आपण काय वापरतो? त्या ॲब्रेसिव्ह म्हणून आपण कटिंग पार्टिकल वापरतो. कटिंग पार्टिकल कोणते? Al2O3 म्हणजे ॲल्युमिनियम ट्रायऑक्साईड. ॲल्युमिनियम ट्रायऑक्साईड हे कटिंग पार्टिकल म्हणून आपण वापरतो ॲज अ ॲब्रेसिव्ह म्हणून. त्यानंतर SiC म्हणजे सिलिकॉन कार्बाईड, याचा सुद्धा वापर करतो आपण ॲज अ कटिंग पार्टिकल म्हणून, ॲब्रेसिव्ह म्हणून. याच्यामुळं कटिंग ॲक्शन त्या ठिकाणी परफॉर्म होते. मग कटिंग ॲक्शन परफॉर्म करण्याकरता आपण कुठले ॲब्रेसिव्ह वापरतो? तर ॲल्युमिनियम ट्रायऑक्साईड किंवा सिलिकॉन कार्बाईड हे या ठिकाणी कटिंग ॲक्शन परफॉर्म करतात, कटिंग पार्टिकल म्हणून ते यूज केले जातात. त्यानंतर येतं बाळांनो ग्रिट साईज. ॲब्रेसिव्ह पार्टिकलची साईज म्हणजेच ग्रिट साईज. ॲब्रेसिव्ह पार्टिकलची साईज म्हणजे ग्रिट साईज. काही ठिकाणी कोर्स ग्रिट साईज वापरतात, म्हणजे मोठ्या साईजचे ॲब्रेसिव्ह पार्टिकल वापरतात, म्हणजे तिथं फास्ट कटिंग होते. कटिंग फास्ट व्हावी म्हणून ॲब्रेसिव्ह ग्रिट, कोर्स ग्रिट वापरतात. त्यामुळं काय होतं, तिथं रफ फिनिशिंग मिळते, फिनिशिंग तेवढी स्मूथ मिळत नाही. आणि फाईन ग्रिट जर छोट्या साईजचे ग्रिट पार्टिकल वापरले, ॲब्रेसिव्ह मटेरियल छोट्या साईजचं वापरलं, तर स्लो कटिंग होतं, कटिंग स्लो होतं, पण सरफेस फिनिशिंग स्मूथ मिळते. मग ग्रिट साईज या दोन प्रकारचे आहेत, कोर्स ग्रिट आणि फाईन ग्रिट. जर त्या ठिकाणी कोर्स ग्रिट असतील तर तिथं फास्ट कटिंग प्रोसेस होते, कटिंग प्रोसेस एकदम फास्ट होते, परंतु फिनिशिंग मात्र रफ असते. आणि जर तुम्ही फाईन ग्रिट वापरले तर तिथं कटिंग स्लो होते, पण फिनिशिंग स्मूथ मिळते. मग मी तुम्हाला ग्राइंडिंग व्हील म्हणजे काय सांगितलं, ॲब्रेसिव्ह सांगितलं, आणि त्यानंतर ग्रिट साईज सांगितली. बघा इकडे बघा मुलांनो, अशा असतात. हे पहा, हे ग्राइंडिंग व्हील. या व्हीलवर ना खूप सारे छोटे छोटे पार्टिकल दिसतात, याला म्हणतो आपण ॲब्रेसिव्ह.
हे ॲब्रेसिव्ह मटेरियल या व्हीलवर चिकटवलेत, बॉन्ड केलेत. हे ॲब्रेसिव्ह मटेरियल एकतर ॲल्युमिनियम ट्रायऑक्साईडचे किंवा सिलिकॉन कार्बाईडचे, ते त्या ठिकाणी बॉन्ड केले, तयार झालं आहे ग्राइंडिंग व्हील. ओके ओके. पुढे येतं बाळांनो ग्रेड. आता बघा, स्ट्रेंथ ऑफ बॉन्ड होल्डिंग ॲब्रेसिव्ह. आता हे ॲब्रेसिव्ह चिकटावे लागतात. हे ॲब्रेसिव्ह चिकटवण्याकरता आपण एक स्पेसिफिक टाईपचा बॉन्ड वापरतो, बॉन्ड मटेरियल वापरतो, त्याला ग्रेड म्हणतात. त्या बॉन्डची जी स्ट्रेंथ आहे ती डिपेंड असते, बॉन्डची स्ट्रेंथ डिपेंड असते, बॉन्डची स्ट्रेंथ डिपेंड असते यूज केले त्याला चिकटवण्याकरता यूज केलेल्या मटेरियलवर, की तुम्ही कुठलं बॉन्डिंग मटेरियल वापरलंय. ओके. सॉफ्ट ग्रेड असेल तर ग्रेन इझिली रिलीज होतात. तुम्ही जर मटेरियल सॉफ्ट वापरलं, बॉन्डिंग प्रॉपरली केलं नाही, सॉफ्ट ग्रेड वापरलं, तर ते ॲब्रेसिव्हचे ग्रेन्स इझिली सुटतात, ते व्हील पटकन खराब होतं. आणि जर हार्ड ग्रेडचं मटेरियल असेल तर त्या ठिकाणी ते ग्रेन स्ट्रॉंगली होल्ड होतात, ते व्हील लवकर खराब होत नाही. मग आपण सॉफ्ट ग्रेड वापरू शकतो, हार्ड ग्रेड वापरू शकतो. हे चीप असतं, सॉफ्ट ग्रेड स्वस्त असतं, हार्ड ग्रेड मात्र महाग असतं, कारण ॲब्रेसिव्हची बॉन्डिंग स्ट्रॉंग असते. पुढे येतं स्ट्रक्चर. त्या दोन ग्रेन्समध्ये जे स्पेसिंग आहे, दोन ॲब्रेसिव्ह पार्टिकलमध्ये जे अंतर आहे त्याला म्हणतात स्पेसिंग. स्पेसिंग बिटवीन द ग्रेन्स. जर त्या ठिकाणी त्या दोन ग्रेनमध्ये खूप जास्त अंतर आहे त्याला म्हणतात ओपन स्पेसिंग. म्हणजे दोन ग्रेन्समध्ये जास्त स्पेस असतो, मोर स्पेस असतो, पण त्यांचं कूलिंग बेटर असतं. मग असे व्हील, ज्या व्हीलमध्ये ॲब्रेसिव्ह पार्टिकलमध्ये खूप जास्त अंतर आहे, ते व्हील लवकर थंड होतात, ते लवकर कूल होतात. आणि असे व्हील ज्याच्यावरती ॲब्रेसिव्ह पार्टिकल खूप डेन्स आहे, ॲब्रेसिव्ह पार्टिकल खूप एकमेकांच्या जवळ आहे, तिथं फाईन फिनिशिंग मिळते, चांगली फिनिशिंग मिळते, पण ते व्हील लवकर थंड होत नाही, कूलिंग लवकर होत नाही. मग ओपन आणि डेन्स असे दोन स्ट्रक्चर आपल्याला ॲब्रेसिव्ह पार्टिकलचे पाहायला भेटतात. जनरली डेन्स स्ट्रक्चर असावं म्हणजे फिनिशिंग चांगली मिळते. मग आता हे ॲब्रेसिव्ह पार्टिकल त्या व्हीलवर कसे चिटकवले, तर ते ॲब्रेसिव्ह पार्टिकल व्हीलवर चिकटवण्याकरता आपण हे बॉन्ड मटेरियल वापरतो. मग विट्रीफाईड सिरॅमिक वापरतो. विट्रीफाईड सिरॅमिकच्या मदतीने आपण ॲब्रेसिव्ह व्हीलवर चिकटवतो. दुसरं आहे रेझिन ऑइड. रेझिन ऑइडच्या मदतीने सुद्धा ॲब्रेसिव्ह व्हीलवर चिकटवता येतात. रबरने सुद्धा चिटकावतात, रबरला मेल्ट करून, किंवा शेलॅक आहे, शेलॅकने पण चिकटवता येतं. याच्यामध्ये एक एक सेंटेन्स प्रॉपरली वाचा. ओके. यामध्ये बाकी इथं तर मेड सेंटेन्स तयार होतील. ओके. आता बॉन्डचा टाईप कळाला, ग्रेड कळाला. आता ग्राइंडिंग व्हीलचं केलेलं ड्रेसिंग आणि ट्रुईंग. आता ड्रेसिंग आणि ट्रुईंग म्हणजे काय बघा. ड्रेसिंग करणं म्हणजे रिमूव्ह वॉर्न आउट ग्रेन. ग्राइंडिंग व्हील वापरून काय होतं, काही काही ॲब्रेसिव्ह पार्टिकलना लूज होतात. मग हे जे ॲब्रेसिव्ह पार्टिकल आहे जे लूज झाले ते रिमूव्ह करायचे, कारण ते ॲब्रेसिव्ह पार्टिकल एक तर लूज झालेत आणि त्या ॲब्रेसिव्ह पार्टिकलची धार गेली आहे, त्या ॲब्रेसिव्ह पार्टिकलला आता विअरिंग झालंय, त्यांचं ते झिजलेत. मग असे वॉर्न आउट झालेले ग्रेन्स रिमूव्ह करतो. ग्राइंडिंग व्हीलवरून असे वॉर्न आउट झालेले ग्रेन्स आपण रिमूव्ह करतो. या प्रोसेसला म्हणतात ड्रेसिंग. ड्रेसिंग इज द प्रोसेस इन विच वी रिमूव्ह वॉर्न आउट ग्रेन्स, वॉर्न आउट ॲब्रेसिव्ह पार्टिकल्स ऑन द ग्राइंडिंग व्हील. एक्सपोजेस फ्रेश शार्प एजेस. त्यामुळं काय होतं, वॉर्न आउट झालेले ॲब्रेसिव्ह ग्रेन्स जर आपण रिमूव्ह केले तर जे शार्प एजेस आहेत, फ्रेश शार्प एजेस, ते वरती एक्सपोज होतात आणि त्यामुळं परत कटिंग ऑपरेशन पाहिल्यासारखं चांगलं होतं, फिनिशिंग चांगली मिळते. इम्प्रूव्ह कटिंग इफिशियन्सी. कटिंग इफिशियन्सी वाढते, त्यानंतर फिनिशिंग चांगली मिळते. ते जे फ्रेश शार्प एजेस आहे ते एक्सपोज होतात, ओपन होतात, त्यामुळं कटिंग इफिशियन्सी चांगली वाढते, फिनिशिंग चांगली मिळते. म्हणून वॉर्न आउट झालेले ग्रेन्स रिमूव्ह करणं गरजेचं आहे. या प्रोसेसला म्हणतात ड्रेसिंग. कारण काय होतं, ग्राइंडिंग व्हील वापरून त्या ठिकाणी ते ॲब्रेसिव्ह पार्टिकल झिजतात. मग ते वॉर्न आउट झालेले जे ग्रेन्स आहेत, ॲब्रेसिव्ह पार्टिकल आहे, ते रिमूव्ह करायचे, म्हणजे कटिंग इफिशियन्सी वाढते. बरं, आता ट्रुईंग. इट रिस्टोर व्हील शेप अँड अलाइनमेंट. बरं, तुमचा जो ग्राइंडिंग व्हील आहे त्या ग्राइंडिंग व्हीलचा शेप आणि ग्राइंडिंग व्हीलची अलाइनमेंट परत पाहिल्यासारखी प्रॉपर करायची. कारण ग्राइंडिंग व्हील वापरून
हळूहळू त्याचा जो काही सेंटर आहे तो असा डिसलोकेट होतो. मग आपल्याला काय करायचं आहे, ग्राइंडिंग व्हीलचा शेप आणि त्याची अलाइनमेंट परत रिस्टोअर करायची. या रिस्टोअर करण्याच्या प्रोसेसला म्हणतात ट्रुईंग. म्हणजे ग्राइंडिंग व्हील सेंटरमधून डिसलोकेट होऊ द्यायचा नाही. झाला तर त्याला परत पाहिल्यासारखा शेप द्यायचा, परत पाहिल्यासारखं लोकेशन द्यायचं. इट मेक्स व्हील कॉन्सेंट्रिक. याच्यामुळं व्हील कॉन्सेंट्रिक होतं. मग रोटेशन होताना ते असं असं हलत नाही, व्हायब्रेशन होत नाही. म्हणजे याच्यामुळं ग्राइंडिंग व्हील कॉन्सेंट्रिक होतं. म्हणून व्हीलची अलाइनमेंट प्रॉपर करणे या प्रोसेसला म्हणतात ट्रुईंग. ओके, बरं. आता ड्रेसिंग आणि ट्रुईंग करण्याच्या मेथड्स कोणत्या? तर डायमंड रेसर असतो, ॲब्रेजिव्ह स्टिक वापरतो, किंवा मग आपण रोटरी ड्रेसर वापरतो. या प्रोसेसने आपण ड्रेसिंग आणि ट्रुईंग करू शकतो. कळालं का रे? ड्रेसिंग आणि ट्रुईंग यांच्यातला डिफरन्स येतो बरं, 2-2 ओळी लिहायच्या. मग येतो टाइप्स ऑफ ग्राइंडिंग मशीन. आता ग्राइंडिंग मशीनचे टाइप्स पाहायला भेटतात आपल्याला हे 3. देर आर 3 टाइप्स ऑफ ग्राइंडिंग मशीन. सरफेस ग्राइंडर, सिलेंड्रिकल ग्राइंडर आणि इंटरनल ग्राइंडर. सरफेस ग्राइंडर, इट प्रोड्युसेस फ्लॅट सरफेस. सरफेस ग्राइंडर काय करतो? फ्लॅट सरफेसची फिनिशिंग करतो. फ्लॅट सरफेसची फिनिशिंग करण्याकरता सरफेस ग्राइंडर असतो. वर्कपीस मूव्स बॅक अँड फोर्थ. याच्यामध्ये जो वर्कपीस आहे तो वर्कपीस असा पुढे मागे हलतो. इथं व्हील फिरतं आणि वर्कपीस असा पुढे मागे हलतो. त्यामुळे काय होतं, फ्लॅट सरफेस जो आहे त्याचं चांगलं फिनिशिंग होतं. व्हील रोटेट होतं आणि रिमूव्ह मटेरियल. व्हील रोटेट होत राहतं आणि वर्कपीस पुढे मागे फिरतो. म्हणजे वर्कपीस हा पुढे मागे फिरतो, तुमचं व्हील रोटेट होतं, ग्राइंडिंग व्हील. आणि त्या ठिकाणी काय होतं, त्या ठिकाणी जे रफ मटेरियल आहे ते रफ मटेरियल रिमूव्ह होतं आणि परिणामी त्या फ्लॅट सरफेसचं चांगलं सरफेस फिनिशिंग होतं. त्याला म्हणतात सरफेस ग्राइंडर. म्हणजे असा या डायरेक्शनने तुमचा ग्राइंडिंग व्हील फिरतो आणि तुमचं जे काही फ्लॅट सरफेस आहे तो असा पुढे मागे हलतो आणि परिणामी फ्लॅट सरफेसचं फिनिशिंग होतं. सरफेस ग्राइंडर. दुसरं येतं सिलेंड्रिकल ग्राइंडर, युज्ड फॉर सिलेंड्रिकल वर्कपीस. सिलेंड्रिकल वर्कपीस असेल, सिलेंडरच्या आकाराचा वर्कपीस असेल तर त्याचं फिनिशिंग करण्याकरता सिलेंड्रिकल ग्राइंडर वापरतात. वर्क रोटेट्स अलॉंग द ॲक्सिस. याच्यामध्ये जो वर्कपीस आहे तो असा वर खाली मूव्ह होतो. सिलेंड्रिकल वर्कपीस हा अलॉंग द ॲक्सिस मूव्ह होतो, अलॉंग द ॲक्सिस ऑफ द सिलेंडर. बरं, ग्राइंडिंग व्हील रिमूव्ह मटेरियल. ग्राइंडिंग व्हील काय करतं, जे काही रफ मटेरियल आहे त्याला रिमूव्ह करण्याचं काम करतं, कट करण्याचं काम करतं. त्यामुळं त्या सिलेंड्रिकल वर्कपीसला एक सुपर फिनिशिंग टच मिळतो. ओके, आता बाळांनो पुढं पाहूयात सिलेंड्रिकल ग्राइंडर नंतर इंटरनल ग्राइंडर, युज्ड फॉर द ग्राइंडिंग इनसाइड द सरफेसेस. ज्या ठिकाणी होल असतात तर होलच्या आतल्या भागाला जर त्या ठिकाणी फिनिशिंग द्यायची असेल तर इंटरनल ग्राइंडर वापरतात. म्हणजे ज्या ठिकाणी होल असतात तिथे जो इंटरनल सरफेस आहे त्याला जर आपल्याला फिनिशिंग द्यायची आहे तर इंटरनल ग्राइंडर वापरतात. इंटरनल ग्राइंडर जे असतात, या इंटरनल ग्राइंडिंगचे व्हील छोटे असतात, स्मॉल ग्राइंडिंग व्हील असतात. ते आतल्या आत रोटेट होतात आणि त्या ठिकाणी त्या इंटरनल सरफेसला फिनिशिंग देण्याचं काम करतात. मग सरफेस ग्राइंडर हे फ्लॅट सरफेसला फिनिशिंग देण्याकरता वापरतात. सिलेंड्रिकल ग्राइंडर हे सिलेंड्रिकल वर्कपीसला फिनिशिंग देण्याकरता वापरतात. आणि इंटरनल ग्राइंडर हे इंटरनल सरफेसला फिनिशिंग देण्याकरता यूज करतात. ओके, आणि शेवटचा पॉईंट येतो बाळांनो या युनिटचा, सुपर फिनिशिंग प्रोसेस. आता जर समजा आपण फिनिशिंग दिली पण मला अजून चांगली फिनिशिंग हवी आहे, त्याला म्हणतात सुपर फिनिशिंग. सुपर फिनिशिंगच्या 4 प्रोसेस आहेत: लॅपिंग प्रोसेस, हॉर्निंग प्रोसेस, बफिंग प्रोसेस, पॉलिशिंग प्रोसेस. यामध्ये बाळांनो लॅपिंग प्रोसेस येते. इट युजेस लूज ॲब्रेसिव्ह विथ लॅपिंग टूल. याच्यामध्ये जे लॅपिंग टूल आहे त्या लॅपिंग टूलमध्ये लूज ॲब्रेसिव्ह असतात. लॅपिंग टूल आहे त्याच्यामध्ये लूज ॲब्रेसिव्ह आहे. याच्यामुळं काय होतं की हायर ॲक्युरेसी मिळते आणि अतिशय स्मूथ फिनिशिंग मिळते. म्हणजेच थोडक्यात इथे लॅपिंग केली विथ द हेल्प ऑफ लॅपिंग टूल, म्हणून या प्रोसेसचं नाव आहे लॅपिंग प्रोसेस. इथे सुपर फिनिशिंग केली जाते, म्हणजे फिनिशिंगला पण फायनल फिनिशिंग टच दिला जातो. त्यासाठी लॅपिंग टूल वापरतात ज्याचे ॲब्रेसिव्ह थोडे लूज असतात, त्यामुळे हायर ॲक्युरेसी मिळते, स्मूथ फिनिशिंग मिळते. पुढे येतं बाळांनो हॉर्निंग प्रोसेस. हॉर्निंग प्रोसेस करण्याकरता हॉर्निंग टूल वापरतात.
हॉर्निंग टूलमध्ये खूप मोठे मोठे ॲब्रेसिव्ह स्टोन्स असतात, थोडेसे मोठे ॲब्रेसिव्ह स्टोन्स असतात. यामुळे काय होतं, इंटरनल सिलेंडरचा जो सरफेस आहे त्या ठिकाणी तो इम्प्रूव्ह होतो. इंटरनली त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने चांगल्या क्वालिटीची फिनिशिंग मिळते इंटरनली. त्यासाठी हॉर्निंग टूल वापरतात ज्याला ॲब्रेसिव्ह स्टोन्स आहेत. ओके, मग तिथे इंटरनल सिलेंडरच्या सरफेसला स्मूथ फिनिशिंग देण्याचं काम केलं जातं विथ द हेल्प ऑफ हॉर्निंग प्रोसेस. तिसरं येतं बफिंग प्रोसेस. यामध्ये सॉफ्ट क्लॉथ व्हील वापरतात. सॉफ्ट क्लॉथ व्हीलच्या मदतीने खूपच शायनिंग फिनिशिंग मिळते, शायनी सरफेस त्या ठिकाणी मिळतो, शायनी फिनिशिंग मिळते. त्यासाठी वापरतात सॉफ्ट क्लॉथ व्हील. या प्रोसेसला म्हणतात बफिंग प्रोसेस. आणि फायनल येते पॉलिशिंग प्रोसेस. जर समजा एखाद्या वर्कपीसला स्क्रॅचेस गेलेत तर त्या स्क्रॅचेसला रिमूव्ह केलं जातं आणि त्या ठिकाणी एक चांगला लुक मिळवला जातो. मग ॲप्रन चांगला मिळावा आणि स्क्रॅचेसला रिमूव्ह करता यावं म्हणून पॉलिशिंग प्रोसेस केली जाते. यामध्ये खूप फाईन ॲब्रेसिव्ह वापरले जातात, त्यामुळं फिनिशिंग खूप चांगली मिळते. ओके, अशा पद्धतीने सुपर फिनिशिंगचे 4 प्रोसेस, लॅपिंग प्रोसेस, हॉर्निंग प्रोसेस, बफिंग प्रोसेस आणि पॉलिशिंग प्रोसेस, या 4 प्रोसेसच्या माध्यमातून आपण सुपर फिनिशिंग करतो. एक फाईन फिनिशिंग टच आपण आपल्या वर्कपीस सरफेसला देतो. ओके, याच टॉपिक बरोबर बाळांनो हा युनिट नंबर 2 या ठिकाणी कंप्लीट होतो. मी जे पॉईंट सांगितले तेच तुम्हाला व्यवस्थित लर्न करायचे आणि मी जे पॉईंट सांगितले त्याला तुम्हाला मोठ्या सेंटेन्समध्ये, कंप्लीट सेंटेन्समध्ये कन्वर्ट करायचे. इतकं सोपं काम तुम्हाला करायचं आहे. थोडंसं रीडिंग केलं की तुम्हाला पूर्ण युनिट कळून जाईल. तरी पण डाऊट असतील तर विचारा, आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपवर जॉईन करून ठेवा. जास्तीत जास्त मित्रांना सांगा जेणेकरून ते आपल्या चॅनलला सबस्क्राईब करतील आणि सर्वांपर्यंत आपले लेक्चर पोहोचतील. ओके, या जेणेकरून प्रत्येक स्टुडंटला याचा फायदा होईल. ओके, थांबूयात, भेटूयात नेक्स्ट लेक्चरला. बाय स्टुडंट्स.